नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनेलवरती। आज आपण बघणार आहोत प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट। आता हा ग्रिग्नार्ड रिएजंट काय असतो हे पहिल्यांदा आपण समजून घेऊया। ग्रिग्नार्ड रिएजंटचं रिप्रेझेंटेशन कसं असतं बघा, तर ग्रिग्नार्ड रिएजंटला R, Mg अँड X ने दाखवलं जातं हे लक्षात ठेवा। आता हा याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर बॉन्ड कोणाकोणाच्यात आहे, तर पहिला ग्रुप आहे तो R, ज्याला आपण काय म्हणतो तर अल्काइल ग्रुप असं म्हणतो, हे लक्षात घ्या। आता अल्काइल ग्रुप म्हणजे पण कोणता, तर अल्काइल ग्रुप म्हणजे मिथाइल, इथाइल, प्रोपाइल, ब्युटाइल यासारख्या ग्रुपना आपण अल्काइल ग्रुप म्हणतो। दुसरा जो तुम्हाला इथं दिसतोय तो आहे मॅग्नेशियम। मॅग्नेशियम काय आहे, तर मॅग्नेशियम हा एक मेटल आहे, हे लक्षात घ्या। आणि तिसरा जो तुम्हाला दिसतोय, तिसरा जो आहे तो आहे हॅलोजन। एक्स म्हणजेच कोण आहे, तर हॅलोजन आहे, हे लक्षात घ्या। आता इथं जर तुम्ही बघितलं तर मेटल आणि अल्काइल ग्रुप यांच्या दोघांच्या मध्ये बॉन्ड दिसतोय। इथं जो मॅग्नेशियम आहे आणि इथं जो अल्काइल ग्रुप आहे यांच्या दोघांच्या मध्ये बॉन्ड आहे, म्हणून ह्या कंपाऊंडला ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड असंही म्हटलं जातं। का कशामुळे याला ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड म्हटलं जातं, तर जो काय मॅग्नेशियम आहे आणि R ग्रुप आहे त्यांच्यामध्ये बॉन्ड आहे, त्याच्यामुळे याला काय म्हटलं जाईल, तर ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड म्हटलं जाईल। आता पुढची गोष्ट याच्यात आपण बघू की मॅग्नेशियम जो आहे तो कोण आहे, तर मेटल आहे, हे आपण बघितलं। आणि ह्या मेटलवरती जो चार्ज असतो तो कायम पॉझिटिव्ह चार्ज असतो, हे लक्षात घ्या। आणि मेटलला जर कुठलाही अल्काइल ग्रुप अटॅच असेल, म्हणजे मिथाइल, इथाइल, प्रोपाइल, ब्युटाइल यासारखा अल्काइल ग्रुप जर अटॅच असेल तर त्याच्यावरती चार्ज येतो, तो चार्ज असतो निगेटिव्ह चार्ज। म्हणजेच जर ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये तुम्ही बघितलं तर मॅग्नेशियम आहे तो पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि R ग्रुप आहे तो निगेटिव्हली चार्ज आहे। जर एखाद्या कुठल्याही गोष्टीवर जर निगेटिव्ह चार्ज आला केमिस्ट्रीमध्ये तर आपण काय म्हणतो, तर ती इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे, हे लक्षात घ्या। इलेक्ट्रॉन रिच म्हणजेच काय, तर ह्या R ग्रुपकडे म्हणजे अल्काइल ग्रुपकडे इलेक्ट्रॉनची जी डेन्सिटी आहे ती खूप जास्त आहे, हे लक्षात घ्या। आता आपण डायरेक्टली रिएक्शन कडे येऊ। आता रिएक्शन मध्ये जर तुम्ही बघितलं, बाय ऍडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट टू अल्डिहाइड अँड कीटोन्स, आपल्याला ग्रिग्नार्ड रिएजंटचे ऍडिशन करायचे कोणावरती, अल्डिहाइड आणि कीटोनवरती। पहिली गोष्ट आपण बघणार की अल्डिहाइड म्हणजे कोण, तर अल्डिहाइड म्हणजे COOH हा फंक्शनल ग्रुप। अल्डिहाइड म्हणजेच कोणता, तर COOH हा फंक्शनल ग्रुप। कीटोन म्हणजे कुठला फंक्शनल ग्रुप, तर कीटोन म्हणजे COO आणि याच्या कार्बनच्या दोन्ही बाजूला तुम्हाला अल्काइल ग्रुप अटॅच दिसेल। ते अल्काइल ग्रुप सेम असतील किंवा डिफरंट असेल। समजा मी इथं लिहिला एक R प्राइम आणि हा दुसरा लिहिला तो R लिहिला, जेणेकरून दोन्ही अल्काइल ग्रुप काय तर वेगवेगळे आहेत असं मला दाखवायचं होतं। बरं, याची रिएक्शन आपल्याला आता कोणाबरोबर करायची आहे, तर ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबर याची रिएक्शन करायची आहे। काय स्टेटमेंट आहे, ग्रिग्नार्ड रिएजंट रिएक्ट विथ अल्डिहाइड और कीटोन टू फॉर्म अन ऍडक्ट। पहिल्यांदा तो काय फॉर्म करतो, ऍडक्ट फॉर्म करतो, हे लक्षात घ्या। आता इथं रिएक्शन मध्ये तुम्हाला दिसतोय की अल्डिहाइड आणि कीटोनचा जो कार्बोनिल ग्रुप आहे त्याच्यावरती ऍड झालेला आहे कोणता, तर R ग्रुप, त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज। जसं मी इथं तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं की R वरती चार्ज कोणता येतो, तर निगेटिव्ह चार्ज येतो। तो निगेटिव्ह चार्ज R हा कार्बोनिल ग्रुप वरती ऍड झालेला आहे। आता कार्बोनिल ग्रुप मध्ये जर तुम्ही बघितलं तर डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज आणि डेल्टा निगेटिव्ह चार्ज दिसतोय, ठीक आहे। तर हे असं का, तर जर तुम्ही बघितलं कार्बन आहे आणि कार्बनला डबल बॉन्ड करून कोण अटॅच आहे, तर ऑक्सिजन अटॅच आहे। आता ऑक्सिजन आहे तो कसा आहे, तर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे। ऑक्सिजन कसा आहे, तर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, हे लक्षात घ्या। आणि कार्बन जो आहे तो कार्बन आहे तो नॉन मेटल आहे, बेसिकली त्याचं नेचर न्यूट्रल असतं। तो कोणताही म्हणजे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह मध्ये पण येत नाही आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह मध्ये पण येत नाही। पण त्याला अटॅच असणारा ऑक्सिजन तो कसा आहे, तर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे। तो काय करतो, तो हा जो ऑक्सिजन आहे तो काय करतो, तर कार्बनकडची इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे विथड्रॉ करतो आणि इलेक्ट्रॉन डेन्सिटी कार्बनकडची त्यानं ओढून घेतल्यानंतर त्याच्यावरती चार्ज येईल कोणता, निगेटिव्ह। आत्ताच मी तुम्हाला इथं सांगितलं की काय असतं, जर कुठल्याही गोष्टीकडे इलेक्ट्रॉन जास्त असतील तर तो इलेक्ट्रॉन रिच असतो, त्याच्यावरती चार्ज कोणता येतो, तर निगेटिव्ह चार्ज। म्हणजे ऑक्सिजनवर चार्ज कोणता येणार, निगेटिव्ह। आणि कार्बनकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी झाली म्हणून याच्यावरती पार्शियली काय येणार, तर पॉझिटिव्ह चार्ज येणार। म्हणून कार्बोनिल ग्रुपमध्ये जो कार्बन आहे तो पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि ऑक्सिजन आहे तो कोणता असेल, निगेटिव्हली चार्ज असेल। आता
त्याची रिएक्शन कार्बोनिल ग्रुपची जी रिएक्शन आहे आपण कोणाबरोबर केली, ग्रिग्नार्ड रिएजंट. इथं तुम्हाला ग्रिग्नार्ड रिएजंट दिसतोय. हा आर ग्रुप आहे तो अटॅक करणार आहे कोणावरती, कार्बनवरती अटॅक केला. ठीक आहे, कार्बनवरती अटॅक केल्यानंतर हा जो बॉन्ड आहे कार्बनचा तो काय होणार तर ऑक्सिजनकडे शिफ्ट होणार. आणि ऑक्सिजनकडे शिफ्ट झाला की पुढची गोष्ट इथं मी दाखवतो तुम्हाला काय बनेल, जो ऍडक्ट आहे तोच बनणार आहे. इथं तुम्हाला दाखवलेला आहे, पण मोर डिटेलमध्ये जर बघायचं झालं तर हा जो बॉन्ड आहे पाय बॉन्ड तो शिफ्ट झालाय कोणाकडे, ऑक्सिजनकडे. ऑक्सिजनकडे शिफ्ट झाल्यानंतर काय होईल बघा, कार्बन इथं दाखवलेला आहे तुम्हाला, पाय बॉन्ड एक शिफ्ट झाला, इथं ऑक्सिजन आला आणि ऑक्सिजनवरती चार्ज आता कोणता येईल तर निगेटिव्ह चार्ज येईल. कारण का पाय बॉन्ड मधले हे दोन्हीचे दोन्ही इलेक्ट्रॉन शिफ्ट कोणाकडे झाले तर ऑक्सिजनकडे. आणि दुसरी गोष्ट हा अटॅक कोणी केलाय तर आर इथं आलेला आहे कार्बनकडे. ठीक आहे, आर म्हणजेच अल्काइल ग्रुप इथं आलेला आहे म्हणून मी इथं काय लिहितो अल्काइल ग्रुप आर लिहिलेला आहे. ठीक आहे, देन हे कार्बनचे दोन बॉन्ड तसेच. आणि आता बघा ऑक्सिजनवर आला कोणता चार्ज निगेटिव्ह, मग निगेटिव्ह कडे जाणार कोण पॉझिटिव्ह. हा मॅग्नेशियम तुम्हाला मी ऑलरेडी बोललो की मॅग्नेशियम कसा आहे तर पॉझिटिव्हली चार्ज आहे, तो कोणाकडे गेला तर ऑक्सिजनकडे गेला. ठीक आहे, ऑक्सिजन आणि हा मॅग्नेशियम आणि त्याच्याबरोबर कोण गेला एक्स पण गेला. हा बघा सेम हा प्रॉडक्ट जो तुम्हाला दिसतोय इथं जो प्रॉडक्ट दिसतोय तो सेम प्रॉडक्ट इथं तयार झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे त्याला आपण ऍडक्ट असं म्हणतोय हे लक्षात घ्या. आणि ही सगळी रिएक्शन आहे ती कुठे केलेली आहे तर ड्राय इथर या सॉल्व्हेंट मध्ये केलेली आहे हे लक्षात घ्या. आता हा जो ऍडक्ट तयार झालेला आहे त्या ऍडक्ट वरती परत आपण ऍडिशन कोणाची केलेली आहे H3O+. H3O+चं ब्रेकडाऊन जर तुम्ही बघितलं तर समजा हा H3O आणि प्लस ह्याचं जर ब्रेकडाऊन तुम्ही बघितलं तर ह्याचं दोन प्रकारामध्ये ब्रेकडाऊन होईल किंवा दोन आयनमध्ये. एक बनेल कोण H+ बनेल आणि दुसरा बनणार आहे तो कोणता बनणार आहे तर H2O बनणार आहे हे लक्षात घ्या. H+ आणि H2O हे दोन गोष्टी याच्यापासून मिळतील. मग आता इथं तुम्हाला माहिती आहे की ह्याचं जर ब्रेकडाऊन केलं तर काय मिळालं आपल्याला तर एक मिळाला H+ आणि दुसरा मिळाला कोण तर H2O मिळाला. आता H+ जो आहे तो कोणाकडे जाईल आपल्याला माहितीच आहे, इथं निगेटिव्ह कोण आहे OH आहे. हा बघा H+ कोणाकडे गेला तर समजा OH कडे गेला आणि इथं काय तयार झालं OH ग्रुप तयार झाला. म्हणजेच कोणता हा जो फंक्शनल ग्रुप आहे तो कोणता आहे तर आपल्याला माहिती आहे हा फंक्शनल ग्रुप कुठला आहे अल्कोहोल फंक्शनल ग्रुप आहे हे लक्षात घ्या. आणि अल्कोहोल आहे ते तयार झालेला आहे प्रिपेअर झालेला आहे हे लक्षात घ्या. आता देन नेक्स्ट आपण बघू हा जो H2 आहे H2O पण अगेन कसा ब्रेक होऊ शकतो तर H2O पण ब्रेक होणार कशामध्ये तर H+ आणि OH-. आता मॅग्नेशियम आपल्याला माहिती आहे की पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि मॅग्नेशियम कडे कोण जाणार हा OH- जाणार. इथं तुम्हाला दिसतोय की मॅग्नेशियम कडे कोण आलेला आहे OH- आलेला आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे, आता हे जनरली आपण इथं बघितलं की जे आपल्याला PDF होती त्याच्यातच मी मार्क करून तुम्हाला दाखवलं. आता इथं मी सेपरेटली तुम्हाला रिएक्शन एकदा कशी होते ते दाखवतो म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी आहेत ते क्लिअर होतील. ठीक आहे, आपण घेऊया कोणाला अल्डिहाइड. इथं तुम्हाला दाखवलं आहे अल्डिहाइड आणि इथं काय कीटोन आहे तो पण दाखवलेला आहे. मी सगळ्यात सुरुवातीला कोण घेतो समजा मी घेतला अल्डिहाइड. ठीक आहे, आर ग्रुप आहे. ठीक आहे, आर ग्रुप त्याला अटॅच कोण असणार अल्डिहाइड म्हटल्यानंतर C+O आणि H अटॅच असणार. ठीक आहे, याच्यावरती अटॅक आपल्याला कोणाचा करायचा आहे तर ग्रिग्नार्ड रिएजंटचा अटॅक करायचा आहे. इथं घेतला मी परत RMgX. आता मी परत एकदा सांगतोय की R हा जो ग्रुप आहे अल्काइल ग्रुप आहे तो तुम्ही कुठलाही वापरू शकता, म्हणजे मिथाइल वापरू शकता, इथाइल वापरू शकता, प्रोपाइल वापरू शकता, तुमची मर्जी. ठीक आहे, आता अगेन ज्याप्रमाणे मी सांगितलं की मॅग्नेशियम मेटल आहे त्याच्यावरती चार्ज कोणता येणार पॉझिटिव्ह. आर मॅग्नेशियम मेटलला जो अटॅच असतो अल्काइल ग्रुप त्याच्यावरती चार्ज निगेटिव्ह असतो हे पहिलेच मी सांगितलंय. आणि कार्बोनिल ग्रुपचं पण तुम्हाला सांगितलं की ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे ऑक्सिजनवर चार्ज कोणता येणार निगेटिव्ह आणि कार्बनवरती चार्ज कोणता येणार तर पॉझिटिव्ह हे सांगितलेलं आहे. हा जो आर आहे तो कोणाकडे जाणार या कार्बनकडे जाणार. ठीक आहे, कार्बनकडे गेला की काय होणार याकडचा पाय बॉन्ड आहे तो काय होणार शिफ्ट होणार कोणाकडे ऑक्सिजनकडे. ऑक्सिजनकडे शिफ्ट झाल्यानंतर पुढचा सीन काय आहे बघा तर आर हा आहे त्याला अटॅच असणारा कार्बन, कार्बनवरचा एक पाय बॉन्ड आहे तो वरती शिफ्ट झाल्यामुळे ऑक्सिजनवर चार्ज कोणता आला निगेटिव्ह चार्ज आला. आणि जो हा आर ग्रुप आहे तो कोणाकडे गेलाय कार्बनकडे गेलाय म्हणून इथं कोण अटॅच झाला तर आर अटॅच झाला. आणि या बाजूला कोण आहे पहिलाच आपला हायड्रोजन अटॅच होता तो आहेच. आता हे झाल्यानंतर मॅग्नेशियम आपल्याला माहिती आहे इथं मॅग्नेशियम कसा आहे पॉझिटिव्ह आहे तो कोणाकडे जाणार O कडे.
हा बघा मॅग्नेशियम कोणाकडे आला, O कडे आला, तो कोणाला घेऊन आला, हॅलोजनला. अगेन हा जो तयार झाला ह्याला आपण काय म्हणतोय, ह्याला आपण ह्या टोटल स्पेसिसला आपण काय म्हणतो तर ऍडक्ट असं म्हणतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता पुढे जाऊन आपण काय करू, याच्यावरती ऍडिशन कोणाची करायला सांगितले त्यांनी, ऍसिडची ऍडिशन करायची सांगितले. ऍसिड म्हणजेच आपण कोण घेतोय H3O+. ठीक आहे. आता H3O+चं ब्रेकडाऊन मी तुम्हाला मगाशी दाखवलं होतं. ह्याचं ब्रेकडाऊन कसं होतं तर दोन गोष्टींमध्ये होतं. एक होतो H+ आणि एक होतो कोण OH- सॉरी H2O. ठीक आहे. H+ आणि H2O याच्यामध्ये याचं ब्रेकडाऊन होतं. आता H+ कोणाकडे जाणार माहिती आहे आपल्याला, ह्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथं O वरती कोणता आहे निगेटिव्ह चार्ज. म्हणून काय बनेल बघा, R हा पहिलाच आहे. ठीक आहे. देन इथं कोण आहे कार्बन, याला अटॅच कोण होता खालच्या बाजूला, इथं पण R अटॅच होता. या बाजूला कोण आला तर H ऑलरेडीच होता. आणि इथं जो O- होता त्याच्याकडे कोण जाणार आहे तर इथला जो ऍसिड मधला हायड्रोजन आहे तो याच्याकडे गेला. आणि काय म्हणलं तर हे बघा तुम्हाला दिसतंय, हे जे अल्कोहोल बनलेलं आहे, हे अल्कोहोल कुठलं बनलेलं आहे तर सेकंडरी अल्कोहोल बनलेला आहे, हे लक्षात घ्या. आता सेकंडरी का तर हे बघा जो OH ग्रुप आहे, अल्कोहोलचा जो फंक्शनल ग्रुप आहे OH ग्रुप, ठीक आहे, तो अटॅच आहे ह्या कार्बनला. आणि हा कार्बन किती जणांना अटॅच आहे, इथल्या एका कार्बनला आणि इथं दुसऱ्या कार्बनला. म्हणून याच्यापासून कोणता बनलेला आहे तर सेकंडरी अल्कोहोल बनलेला आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही ग्रिग्नार्ड रिएजंटची ऍडिशन करून तुम्ही प्रायमरी अल्कोहोल बनवू शकता. कोणावरती ऍडिशन केल्यानंतर फॉर्माल्डिहाइड वरती ऍडिशन केल्यानंतर तुम्ही काय करू शकता तर प्रायमरी अल्कोहोल बनवू शकता, हे लक्षात घ्या. फॉर्माल्डिहाइड वर ऍडिशन केल्यानंतर देन सेकंडरी अल्कोहोल तुम्ही कसं बनवू शकता तर सेकंडरी अल्कोहोल तुम्ही ऍसिटाल्डिहाइड वरती ग्रिग्नार्ड रिएजंटचा अटॅक केल्यानंतर तुम्ही सेकंडरी अल्कोहोल बनवू शकता, हे लक्षात घ्या. आणि टर्शरी अल्कोहोल तुम्ही कधी बनवू शकता तर टर्शरी अल्कोहोल तुम्ही कीटोन वरती ग्रिग्नार्ड रिएजंटचा अटॅक केल्यानंतर बनवू शकता, हे लक्षात घ्या. हे होतं प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम द ग्रिग्नार्ड रिएजंट. पुढच्या लेक्चरला आपण एका नवीन कन्सेप्ट बरोबर भेटूया. आत्तापुरतं आपण इथंच थांबू.